आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील या ठिकाणी सहपत्नीक उपस्थित आहेत. साहेबांच्या गौरवपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन केलेलं होतं. खरं तर साहेब, आम्ही तुमचं मार्केट यार्ड मित्रमंडळ खूप ऋणी आहे. तुम्ही आम्हाला सभापती म्हणून एक तरुण आणि कार्यकुशल सभापती या मार्केटला दिला, म्हणून साहेबांसाठी आणि या सभापती साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण त्यांच्या प्रयत्नातून आज हा इतका मोठा कार्यक्रम करण्याची ऊर्जा मार्केटमधील सर्व घटकांना मिळाली. आणि आज जे सभापतींच्या बाबतीत सांगतो मी, सभापतींनी ज्या दिवशी पदभार स्वीकारला त्या दिवसापासून आजपर्यंत आडते, हमाल, मापाडी, शेतकरी बांधव यांच्यामध्ये कसा समतोल राखायचा हे फक्त सभापती निलेश स्वामी करू शकतात. खरं तर 2003 साली सभापती आणि मी या मार्केटमध्ये ज्यावेळेस रामायणाची कथा होते त्यावेळेस कॉलेजचे NSSची मुलं वाढण्यासाठी आलो होतो, घेऊन वाढण्यासाठी आलो होतो. आज त्या रामायण कथेला 23 वर्ष पूर्ण झाले. आणि आज खरं तर सभापती आणि मी आम्ही तुझा ठरवलं नव्हतं कधी की आपण मार्केटमध्ये येऊ, पण ही सगळी ईश्वराची कृपा आहे. बाबा म्हणतात तसं पाहणारे वरचे आहेत. कार्यक्रम करायच्या वेळेस, नियोजनाच्या वेळेस असंच झालं तर सगळ्या खर्चाचं बजेट काढलं तर कसं करायचं, पण बाबा म्हणले पाहणारे वरचे. एक एक गोष्ट घडत गेली. देवेंद्र शेट्टी 100% साथ दिली. ते नेहमी सांगतात तुम्ही बिंदास करा, मी तुमच्या मागे. म्हणून हे सगळं कार्यक्रमाचं नियोजन झालं. म्हणून साहेबांसाठी, देवेंद्र शेटसाठी आणि खरं तर ताईंचं या ठिकाणी आभार मानायचे का 7 दिवस ताई या ठिकाणी कार्यक्रमाच्या प्रथम उपस्थित राहतात आणि सर्वांना शेवटी जातात. त्या दिवशी तर ताई कोण जेवलं कोण नाही जेवलं 10-10:30 वाजेपर्यंत थांबलं होतं. म्हणून मार्केटमध्ये मी सर्वांचं म्हणजे मार्केटमधल्या सर्व घटकांचं हमाल मापाडी संघटनेने सुद्धा खूप सहकार्य केलं. म्हणजे इतके कष्टाने लोक करणारी, पण साहेबांसाठी त्यांनी स्वखुशीने ते म्हणले आमच्यावर तुम्ही काहीतरी भार टाका. त्यांनी सुद्धा याच्यात थोडा मोठा भार टाकला. व्यापारी असो, हमाल, मापाडी, शेतकरी सर्वांचं या ठिकाणी आहे. म्हणून मी जास्त काही न बोलता या ठिकाणी अरुण शेठ बांगर यांना विनंती करतो, आपण पुढलं सूत्रसंचालक.